देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यामध्ये सुद्धा पुढच्या आठवड्याभरात पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय। 22 आणि त्याचबरोबर 21 या 2 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। यावेळी काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या अंदाजामुळे केरळ तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सूनचं जोरदार आगमन होणार असल्याचं सध्या संकेत मिळत आहेत। तर कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट दिलेला आहे आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण ग्राफिक्स पाहतोय। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना याला येलो अलर्ट देण्यात आलाय। परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलाय। अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, आपण पाहतोय राज्याला 29 जिल्हे आहेत त्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि काही जिल्हे आहेत त्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अवकाळीचा तडाखा जो राज्याला बसलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या संदर्भातले काय अपडेट्स आहेत आपल्याकडे? राज्यातील विविध भागामध्ये जवळपास 7 ते 8 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा सर्वाधिक मोठा फटका हा महाराष्ट्रातील शेतीला बसलेला आहे। जवळपास 23,000 हेक्टर क्षेत्रावरचं शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये बाजरी, त्यानंतर फळबागांचं नुकसान झालेलं आहे। केळीला विविध भागामध्ये फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक गणित आहे ते कोलमडून पडलेलं आहे। खास करून फळबाग उत्पादक शेतकरी जो आहे तो या अवकाळी पावसामुळे हैराण झालेला आहे आणि अशातच आता पुन्हा एकदा ऑरेंज आणि येलो अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। हा जो अवकाळी पाऊस झालेला आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते मराठवाड्यामध्ये झालेलं आहे। मराठवाड्यामध्ये जवळपास 3,000 हेक्टर क्षेत्रावर शेतीला फटका बसलेला आहे। शेतमाल जो आहे तो नेस्तनाबूत झालेला आहे आणि त्यामुळे या अवकाळी पावसामुळे झालेल्या फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे। या 3,000 हेक्टर क्षेत्रापैकी एकट्या जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 2,000 हेक्टरला फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतीचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक अवकाळी पावसाचा तडाखा जो आहे तो बसला असं म्हणण्यास हरकत नाहीये। कारण मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर मागच्या 16 दिवसामध्ये 6 शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे। याशिवाय गाई, म्हशी, बैल यांचं देखील वीज पडून मृत्यू पावल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक गणित आहे ते ऐन पेरणीच्या तोंडावर कोलमडून पडलेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 2,000 हेक्टर क्षेत्रावरती शेतीचं नुकसान झालं तर मराठवाड्यामध्ये जवळपास 3,000 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं आता येणाऱ्या काळामध्ये तर मान्सून लवकरच येईल अशा प्रकारचा संकेत जे आहे ते हवामान विभागाने दिलेले आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस आणखी पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळं 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे तर 29 जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट येण्याचे संकेत जे आहेत ते हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे येणाऱ्या लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल आणि त्यामुळे पेरणीला सुरुवात होईल। मात्र पेरणीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची जी गत आहे ती अतिशय हलाखीची झालेली आहे आणि त्यामुळं शेतीला खास करून मोठा फटका बसलेला आहे आणि पुढचे आणखी 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे। 29 जिल्ह्यामध्ये येलो तर 4 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट असल्याने आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळं पेरणीच्या
सुरुवातीलाच शेतकरी जो आहे तो या अवकाळी पावसामुळे एक नुकसान जे आहे ते या शेतकऱ्याला बसलेलं आहे आणि त्यामुळं केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे आणि त्यामुळं शेतीची जी पेरणी आहे तिला सुरुवात होणार आहे। मात्र आतापर्यंत जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड जे आहे ते मोडलेलं आहे असंच आतापर्यंतच्या नुकसानीवरून दिसून येत आहे। अगदी एकीकडे शेतीचं नुकसान होतंय तर एकीकडे पशुधनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धन्यवाद नितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।